नवी मुंबई महानगरपालिकेत जनगणना जनजागृती मोहिमेला गती, नागरिकांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात जनगणना जनजागृती मोहिमेला विशेष गती देण्यात आली। आपली जनगणना आपला विकास या संदेशासह नागरिकांना जनगणनेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले। मुख्यालय परिसरात आकर्षक जनजागृती फलक उभारण्यात आला असून त्याद्वारे जनगणनेचे महत्त्व आणि उद्दिष्टे नागरिकांना समजावून सांगण्यात येत आहेत। स्वगणनेत सहभाग घ्या असा संदेश देत प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देऊन राष्ट्रीय उपक्रमात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या काही प्रतिनिधींमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले। आज 1 मे आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज आपण महाराष्ट्रभरात जनगणना सुरू होते। मी संपूर्ण नवी मुंबईकरांना नव्हेच तर महाराष्ट्र वासियांना सर्वांना आव्हान करते का आपण नक्कीच ह्या गोष्टीला सहकार्य करा आणि जनगणनेच्या माध्यमातून आपलं जी जनगणना एवढ्या वर्षात झाली नाही आहे, आता लोकसंख्येच्या मानाने जनगणना होणे खूप गरजेचं आहे आणि ह्या सर्वासाठी शासकीय कर्मचारी जेव्हा प्रत्येक नागरिकाच्या दारात येणार आहेत तर नक्कीच सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण त्यांना सहकार्य करा आणि ह्या जनगणनेच्या मोहिमेला आपण एक यशस्वी मोहीम बनवूया। स्वयं जनगणना सेल्फ इन्युमरेशनची पण आजपासून राज्यामध्ये सुरुवात झाली आणि 1 मे ते 15 मे पर्यंत आपण स्वजनगणना करू शकतो। आपण स्वतःची माहिती अचूकरित्या आपल्या वेबसाईटवर जाऊन आपल्या ॲपमध्ये जाऊन आपण भरू शकतो आणि ही माहिती अत्यंतरित्या गोपनीयरित्या ठेवली जाणार आहे। पुढला दुसरा टप्पा हा आपण 14 जूनपासून आपण सुरू होणार आहे। त्यावेळेस आपले जे प्रगणक आहेत ते आपल्या घरी येतील आणि जी आपण माहिती आज सेल्फ इन्युमरेशनमध्ये केली ती त्यांना पुरवावी, त्यांना सहकार्य करावं एवढं हेही मी नवी मुंबईकरांना आवाहन करतो। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।